झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केली। त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला। भरत चव्हाण यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांचं पथक गेलं होतं। त्यावेळी या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसंच या पथकावर दगडफेकही करण्यात आली। अखेर पोलिसांना लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। इतर काही घडामोडी। उन्हाळा संपला, मान्सून आला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी औरंगाबादेत पाणी टंचाईची बैठक घेतली। आता ही बैठक कशासाठी असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारला गेला तेव्हा अजितदादा चिडले। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असा मीडियालाच उलटा सल्ला त्यांनी दिलाय। पाऊस लांबला तर बैठक घ्यावीच लागेल, म्हणून आता आढावा घेतला जातोय असा खुलासाही त्यांनी केला। बघूयात अजितदादा का चिडले। अरे बाबा, बैठक घेतली तर का घेतली? मला कुठली बैठक घ्यायचा पूर्णपणे अधिकार आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री। एक मिनिट। अरे बाबा, बैठक घेतली तर का घेतली? मला कुठली बैठक घ्यायचा पूर्णपणे अधिकार आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री। एक मिनिट। अरे बाबा, बैठक घेतली तर का घेतली? मला कुठली बैठक घ्यायचा पूर्णपणे अधिकार आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री। एक मिनिट। आम्ही वेळच्या वेळेला बैठका घेतो। त्या काळामध्ये आयुक्तांनी सांगितलं सारख्या बैठका घेऊन अधिकाऱ्यांना काम करायच्या ऐवजी फील्डवर जायच्या ऐवजी बैठका जास्त लागल्यात। कारण पालकमंत्री पण बैठका घेत होते, राज्याचे प्रमुख पण बैठका घेत होते, आयुक्त पण बैठका घेत होते। शेवटी काम होण्याची कारण ना। आता आज मृग नक्षत्र निघणार, उद्याच्याला पाऊस लांबला तरी या बैठकीचा उपयोग होतो। खरीपाच्या आढावाच्या निमित्ताने या बैठकीचा उपयोग होतो। मानव विकास मिशनच्या निमित्ताने या बैठकीचा विषय होतो। जरा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा। झी 24 तास एक पाऊल पुढे।